नमस्कार। एक मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला मराठ्यांना आरक्षण देणाऱ्या हैदराबाद गॅझेट आधारावरील अध्यादेशाला आव्हान देण्यात आलंय आणि या आव्हान देणाऱ्या एकूण 5 याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होते आहे। दरम्यान याचिकांवर सुनावणी घ्यायला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने नकार दिला। तांत्रिक कारणांमुळे सुनावणीला नकार देण्यात आलेला आहे। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला रीट याचिकांमधून आव्हान देण्यात आलंय। आज या 5 याचिकांवर सुनावणी मुंबई हायकोर्टामध्ये होणार होती, मात्र ती झालेली नाही, कारण खंडपीठाने तांत्रिक कारणांचा आधार घेत ही सुनावणी घ्यायला नकार दिलेला आहे। महत्त्वाची बातमी आहे, हैदराबाद गॅझेट संदर्भातली ही बातमी। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती? आपल्याला माहिती आहे, खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका या आव्हान देणाऱ्या दाखल झाल्या आहेत। यातल्या 2 गोष्टी म्हणजे की जनहित याचिका जरी फेटाळल्या गेल्या असल्या तरी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या कोर्टामध्ये 5 रीट याचिका दाखल झाल्या आहेत। कुणबी सेना, समता परिषद, नाभिक महासंघ, अहिल सुवर्णकार समाज आणि सदानंद मंडलिक हे सदानंद भुजबळ यांचे समर्थक। पण आज मात्र नॉट बिफोर मी असं न्यायमूर्ती संदेश पाटील या द्विसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्तींनी शेरा नोंदवला। अर्थात हे तांत्रिक कारण जरी असलं तरी आता या सगळ्या याचिकांची आज होणारी सुनावणी ही स्थगित झालेली आहे। आता याचं पुन्हा रिमेन्शनिंग होईल मुख्य न्यायमूर्ती बी चंद्रशेखर यांच्या कोर्टामध्ये आणि याच्यानंतरच याच्यावरची पुढची तारीख निश्चित होऊ शकेल। पण काही दिवस तरी हा जी.आर. अंमलबजावणी स्थगितीचा दिलासा मागणाऱ्या याचिका या फेटाळल्या गेल्याने किंवा स्थगित झाल्याने हा एक वेगळ्या प्रकारचा दिलासा मराठा समाजाला मानला जातोय। सुवर्णा, नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत।